मॅडम, हे तुमचं तिकीट. साजण 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 रे तू, साजण 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 रे तू. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. साजण 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 साजण. ठीक आहे, असेल पॉपकॉर्न. पिऊताय काय करताय? नाही नाही काय नाही, ते मला थंडी वाजत होती ना म्हणून. झोप तू. नाही नको, आला ना तुम्ही, जाते मी, झाली माझी झोप. हा. तू मला पहिलं सांग, रातभर कुठं गायब झाली होती? सांग पहिलं तू. पिऊताय, मी हितच होती का नाही रातभर? सांगा बरं. अहो लखन दादा, कुठं बी गायब नव्हती झाली ती. ते माझं एक काम होतं, मीच सांगितलं होतं तिला जायला. अहो पिवताय तुम्ही, आज सांगायचं ना मला, मग इथं झोपले त्या म्हणून. मी किती माझ्या बायकोची रातभर काळजी करत होतो माहित आहे का तुम्हाला? पास करा. काळजी करत होता का माझ्या माहेरच्यांचा उद्धार करत होता ना? चांगलंच माहित आहे मला. मी पळून गेली म्हणून रातभर घर डोक्यावर घेतलं होतं तुम्ही. चला खाली तुम्ही, बघते तुमच्या. मी काय सुद्धा बोललो नाही अगं. चला. अगं काय सुद्धा माहेरच्या माणसासने बोललो नाही. अहो नमस्कार दादा. हा नमस्कार नमस्कार. काय रे, काय काम आहे इकडे? दादा ते मोठे साहेबांनी बोलवलं होतं. कशाला? काय माहित ना दादा. अरे तुमच्या काय अडचणी असतील तर आम्हाला सांगा की, डायरेक्ट त्यांच्यापर्यंत जायची काय गरज आहे? हा अरे पोरांनो, काय चाललंय? काय चाललंय? तुमच्या आशीर्वादानं सगळं बरं चाललंय बा. अरे काय बरं चाललंय म्हणतोय लेका? तुम्ही नुसतं मोबाईल मध्ये गेमा खेळत बसा पारावरती. तुमच्या बुडाखाली काय चाललंय ही सुद्धा माहित नाही तुम्हाला. जरा आजूबाजूला काय चाललंय ते लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे साहेब काय कळालं नाही? विरोधकातल्या कोणाला पोचवायचं आहे का? विरोधकांचं घोटाळं पोचवायच्यात लोकांपर्यंत. त्या कांचन सूर्यवंशीनं केलेलं घोटाळं लोकांपर्यंत पोचवा. सोशल मीडियाचा जरा चांगल्या कामासाठी बी वापर करत जावा. होय साहेब, अशाने लय बदनामी होईल झेडपी अध्यक्ष. अरे मग होऊ दे की, तुला काय एवढा कळवाळा का? तुझी पाहुणी आहे ती. आणि ए रव्या, मागच्या इलेक्शनच्या टायमाला तुझ्या बापावर केस कुणी केली होती? त्या बाईनच केली होती ना. त्या कांचन सूर्यवंशीनं तुम्हाला दिलेल्या त्रासाचा बदला घ्यायची हीच वेळ आहे. त्या कांचन सूर्यवंशीनं केलेल्या घोटाळ्याच्या बातम्या प्रत्येकाच्या मोबाईलवर गेल्या पाहिजेत आणि पेपरला बी छापून आल्या पाहिजेत. साहेब आता तुम्ही काळजीच करू नका, बघतो आम्ही आता काय करायचं ते. शबासर माझ्या वागांनो. आणि यांना काय पाहिजे काय नको ते सगळं बघा. यांना काहीही कमी नाही पडलं पाहिजे. हे सगळं आत्ता कशासाठी? असं गावभर करण्यापेक्षा त्या कांचन सूर्यवंशीला बेसाव ठेवून तिचा काटा काढला पाहिजे. तुम्ही फक्त काट काढत बसा. इथं आम्ही बाबळीवर घाव घालायला निघालोय. आमचं राजकारण तुमच्या नाही ध्यानात येणार. तेवढा तुमचा मेंदू प्रगल्भ नाहीये. त्यामुळं तुम्ही गप्पच बसा. आणि साठी इकडे. होय साहेब. तू काय करणार आहेस? अहो साहेब, तुम्ही सांगाल ते करतो. मी तुमच्या सावली खाली जाय साहेब. माझ्या सावलीखाली थांबण्यापेक्षा पिऊन बरोबर सावली करा. होय होय साहेब, तिथे आपण सांगाल ते करतो साहेब. बस. आणि तुम्ही
जरा काहीतरी काम करा. अरे बातमी वाचली का? आपल्या झेडपी अध्यक्षानं घोटाळा केलाय म्हणून. काय सांगतोस का? अरे बघ की हो. कांचन सुरेशनी लाटला शेततळ्याचा मलिदा. झेडपी अध्यक्षांनी शेततळी बांधली असं दावलं आणि नुसता पैसा खाल्ला लागा. आता शेतकऱ्यांचा पैसा पासणार नाही तिला. राम राम, काय चाललंय? काय नाही, अवघड झालंय आपल्या जिल्ह्याचं. का हे असल्या भ्रष्टाचारी बायला निवडून दिले ना, हीच आपण लय मोठी चूक केली बघ. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं, या समध्या विरोधकांनी उठवलेल्या वावड्या आहेत. नाही तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. हा अहो नाही ते प्रश्न विचारू नका. मम्मी, सगळ्या जिल्ह्यात तुझ्या त्या शेततळ्याच्या घोटाळ्याची बोंबाबोंब झाली आहे. सकाळपासून पत्रकारांचं फोनवर फोन येतात. मम्मी, मी काय म्हणते, तुम्ही सगळ्यांना सांगूनच टाका की या घोटाळ्यात तुमचा काय बी संबंध नाही. म्हणजे विषय कसा जाग्यावर मिटतोय बघा. काय हो? तुला कोणी विचारलंय का? तुला कोणी विचारलंय का मी काय करू? नाही ना, मग मध्ये मध्ये तोंड घालू नकोस. आणि तुला ग काय कळतं राजकारणातलं? हा, ह्यो घोटाळ्याचा विषय मी स्वतःहून बोलले ना, आपसुकच तो विषय मोठा होईल आणि माझ्या अंगलट येईल. तेव्हा लोकांनी काय बोंबलायच असलं तर बोंबलू देत. बोंबलून बोंबलून त्यांचे घसे जेव्हा कोरडे पडतील ना, तेव्हा शांत बसतील ती. हॅलो हॅलो, बोल बंद कर. तुला बी हीच विचारायचं असेल ना की हा घोटाळा मीच केला, कसा केला? हे बघ, माझं खाऊन जर माझ्यावर उलटलंस ना तर तुला लई महागात पडेल बघ. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काकी मी एकट्याने का बसून चालणार आहे आता? आता ही बातमी अख्ख्या जिल्हाभर पसरली. आता जोवर तुम्ही तुमची बाजू मांडणार नाही तोवर लोकांना आणि विरोधकांना कसं काय येणार? ती बोलतच राहणार की हो. हे बघ, ज्यांना काय बोलायचं ते बोलू दे आणि तुम्हाला काय छापायचं असलं तर छापा. मला काय फरक पडत नाही. अहो काकी, असं चिडून कसं चालेल? वरती राहू द्या. आता मी विचारलेल्या प्रश्नांची नीट आणि मुद्देसूद उत्तर द्या बरं का. म्हणजे शेततळ नुसती कागदावरच आहेत का खरोखर बांधून पण झाल्यात? तुम्हाला सांगू का, तुम्हा पत्रकारांना काय कामं नाही ती. तुमचं तुम्हीच हुडका ती शेततळी. अगं मम्मी, पत्रकारांनी तरी वाईच नीट बोलायचंच. त्यांनी जर आणखी लावून धरलं नाही प्रकरण तर केवढं महागात पडेल आपल्याला. पत्रकार नाही ती, तो अंकुशरावच हे प्रकरण लावून धरत असणार. त्यानेच हे सगळं केलं असणार. अगं मला बी असंच वाटतंय. अगं आधीच तो बायकांच्या लफड्यामुळे बदनाम आहे. त्यातून तुझ्यासारख्या कर्तबगार बाईवर जर का त्यानं आरोप केला ना तर ते त्याच्या चांगलं ठेल, चांगलंच ठावय त्याला. म्हणून तर त्यानं त्याच्या पोरीला पुढे आणले राजकारणात आणि तिची ढाल बनवून तुझ्यावर वार करायचं चाललंय. त्याच्याकडे ढाल आहे तर माझ्याकडे तलवार आहे. नाही त्याच्या ढालीचं माझ्या तलवारीनं 2 तुकडं केलं तर नावची कांचन सूर्यवंशी नाही मी. त्याच्याकडे बघतेच मी, पण आधी त्या टिवटिव करणाऱ्या पत्रकारांची तोंड बंद करायला पाहिजेत. मम्मी, तू सांग फक्त काय करायचंय, मी करतो. नको, ही तर वीरूच पाहिजे. वीरूच सगळ्यांची तोंड बंद करू शकतो. कुठे हाय कुठे तो? ठीक आहे, येते. चला साठी. पतंग दे इकडं. नाही देत, मी पकडली आहे ना. चुपचाप पतंग देणार तर लय वाईट होई ना. ए छोटा रिचार्ज, दम कुणाला देतोयस रा? आता तर देतच नाही तुझी पतंग. जा बघू काय वाकडं करतोयस तू माझं. बर नको देऊ, आता आमच्या पहिल्यालाच बोलून आणतो. एका मिनिटातच पतंग
करशील. हा मग बोलू की तुझ्या भैयाला. मी बी नाही घाबरत कुणाला. आमचा बाया काही साधं सुद्धा नाही, कुणाच्या वाकड्यात शिरत नाही. शिरला तर समोरच्याला सोडत नाही. बोललो तर बोललो. आता तू इथंच थांब. अच्छा आता तू बोलूस तुझ्या भैयाला. मी बी बघतीच. चला रे. हे पतंग दे पोरांची. देत नाही. जा. तू विरुबा तू हिला ओळखतो? दाखवतो तुझा हिसका हिला. बघ की आपली पतंग देणार झाली. तुझ्या स्टाईल मध्ये त्याला सांग की. हे अगं पिऊ दे की पोरांची पतंग. नाही देणार. मला गावली ना मग मीच उडवणार. अगं मग चल एकत्र उडू. खरंच बोललो तर बोललो. चल. एक मिनिट. साठी मी इथं विरुसंग पतंग उडवायला आली. ही घरी नाही कळलं पाहिजे. बरोबर. कळलं ना. तुम्ही थांबा इथंच. मी आले. चल. पाहिला का विरुबा याला का पतंगाने आलता आणि लागा तिलाच घेऊन गेला लागा. हे दे. हा काय लागा विरुबा याला का तू तिला बोला सोडून तूच तिला इकडे घेऊन आलाय वय. अरे बाब्या, अरे हिला पतंग पण उडवा येत नाही आणि आली मोठी चॅम्पियन. तुम्हाला काय झालंय रे हसायला? ए छोटा रिचार्ज, मला नाही चॅलेंज करायचं. मी का जर पतंग उडवायला लागले ना तर तुमच्या सगळ्यांची पतंग अशी हवेत गायब करीन. कोण कोणाची पतंग कापून लावते बघू. चल बघूच मग. चला रे. आण रे माझी पतंग. बघच आता कशी उडवते मी. तसं नाही उडवत. कासराभर पण उडाना झाली अप्पा. ही जी पतंग आणि आली आपल्यावर पैज लावायला. ए दादे गप जरा. अरे दोस्त ही आपली. पिऊ तू नको टेन्शन घेऊस. मी आहे ना तुझ्या बरोबर. चल आपण मंगळसूत्र बांधू. मंगळसूत्र. हा मंगळसूत्र. हा पान मंगळसूत्र कर लगीन आणि जा घरी घेऊन. ए दादे ए गप्पे. ए पिऊ अगं मंगळसूत्र म्हणजे ती मंगळसूत्र नाही काय. मग ती कन्या असते का नाही त्याला आम्ही मंगळसूत्र म्हणतो. अच्छा हे होय. हा मंगळसूत्र कसं योग्य माणसाच्या गळ्यात पडलं ना की संसार सुखाचा होतो. त्या पतंगीचं बी तसंच असते. योग्य कन्या बांधली का नाही की आपोआप वर जाते. चल आपण मंगळसूत्र बांधू. भारी आहे. चल. एक मिनिट. धर रे तुझी पतंग आणि ही फिरकी. मोठा शाना. हे बघ काय करायचं. हा ह्यामध्ये का नाही एक इथं अंतर घ्यायचं. हा मग याला साजण 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 रे तू. साजण 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 रे तू. साजण 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 साजण. हे झालं मंगळसूत्र.
मी आहे ना, माझा विश्वास ठेव, मी शिकवतो तुला. हा नाग्या, ही पतंग घेऊन जा रे पुढं. अरे काय लाका असली कामाला होतोय मला. ए बेटे, अरे जा की, ये चल लवकर. धर. जा 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 जा. मी काय करू सांगतो. ही पकड. हा. बाब्या इकडे दरी. हा आता जा 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 मागे जा अजून. ए सोड सोड. हा बस बस बस. हा बघ उडू काय. हा हा उडव. हे ना आगे घे. धर. थांब, मी शिकवतो. हा हे अशी पकडायची. चले ना आग्या उडव. अगं पुढं बघ, अगं पुढं बघ की. हा बघ 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 बघ. हा घे 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 उडव 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 उडव. उडव बघ बघ, अशी जाते. अशी बदवायची म्हणजे ती प्रॉपर वर जाते बघ. हा खाली दुसऱ्या हाताने हे करायचं. हा उडव उडव. सोडू का. उडव उडव उडव. हे दुसरा हाताने पकड. हे इथं पकड, इथं पकड. वीरू बघ. वीरू अशी उडवायची असती पतंग, कळलं का. ए छोटा रिचार्ज, बघ बघ बघतोयस ना. कशी वरवर जाते माझी पतंग. अगं तू तर नुसता माझ्या धरलाय. आमच्या विरोबायाने तुला पतंग उडवून दिली. ए तुझ्यात तरी हिंमत असेल ना आमच्या विरोबायावर पैज लावून दाखव. ठीक आहे तर मग ओपन चॅलेंज माझ्यात आणि तुमच्या वीरूबाईयात. या एका लाईनीत मी बी दाखवते की मी बी काय चीज आहे ती. दाखव दाखव बघू. ए वीरूबाईया बोल, हाय का चॅलेंज मंजूर. हाय हाय मंजूर. दाद्या चल घे. पाहुड्या पळ लवकर. दे इकडे चल. दाद्या तू हे पकड. चल जा पतंग घेऊन पुढे जा. दाद्या सोडायची का पतंग. सोड. उडीव रे. पियू तू भिऊ नकोस, मी आहे तुझ्या संग. हे बघू रे आसारी पतंगच काट यायची आता. चल चल दे डील. कशी कापली तुझ्या वीरूबाईची पतंग. माझी का इज्जत घालवली का. ए अरे तुझ्या इज्जत तिथे जाऊ दे. ती काटलेली पतंग आहे ना, सगळ्यात पहिलं कोण गुल करते ना ती बघू आपण. चला रे. असं म्हणतोस वय. बघच मग. 1 2